भारतीय लोकशाहीचा डोलारा हा 3 ते 4 महत्त्वाच्या स्तंभांवर उभा आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि विधिमंडळ. पण मित्रांनो, जेव्हा या सर्वोच्च स्वायत्त संस्थांचे निर्णय एकमेकांना छेद देऊ लागतात, तेव्हा देशात एक मोठं घटनात्मक संकट उभं राहतं. आज आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांच्या निमित्ताने याच 5 घटनात्मक संकटाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला राजकारण आणि कायदा या दोन्ही बाजू एकदम स्पष्ट करून सांगेल. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. आयोगाने हा निर्णय प्रामुख्याने एकाच गोष्टीवर घेतला, तो म्हणजे विधिमंडळातील संख्याबळ. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार होते, म्हणजेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त होती. त्यामुळे पक्ष त्यांचा असा निकाल आयोगाने दिला. पण इथेच एक अत्यंत मोठा कायदेशीर अडथळा आहे. याआधी जेव्हा या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती, तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक अत्यंत महत्त्वाचं आणि ऐतिहासिक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर, म्हणजे जास्त आमदार आहेत म्हणून कोणताही गट स्वतःला मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. पक्षाची मूळ घटना आणि संघटनात्मक बांधणी याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश स्वतः असं निरीक्षण नोंदवत असतील, तर मग निवडणूक आयोगाने याच संख्याबळाच्या आधारावर शिंदे गटाला पक्ष कसा दिला? हा कपिल सिब्बल यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत रास्त ठरतो. या व्यतिरिक्त ठाकरे गटाने वेळोवेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी घेतलेले निर्णय, निवडणूक आयोगाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका या सर्व गोष्टींमुळेच शिंदे गटाला फायदा झाल्याचा ठाकरे गटांचा आरोप आहे. पण आता सुप्रीम कोर्टासमोर एक मोठी लक्ष्मण रेषा आहे. सुप्रीम कोर्ट या सर्व संस्थांच्या निर्णयांमध्ये कितपत हस्तक्षेप करू शकतं? भारतीय संविधानात प्रत्येक संस्थेचे अधिकार वेगळे आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्ट थेट बदलू शकतं का? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये सुप्रीम कोर्ट स्वतःहून हस्तक्षेप करून आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? जर सुप्रीम कोर्टाने आम्ही यात हस्तक्षेप करू शकत नाही अशी भूमिका घेतली, तर मग ठाकरे गटासाठी न्याय मिळवण्याचे सर्व मार्ग बंद होतील. त्यामुळे हा केवळ 2 गटांचा वाद नसून भारतीय संविधानाच्या इतिहासातील ही एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची कायदेशीर लढाई बनली आहे. तुम्हाला या सर्व घटनेवरती काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.